आता बातमी पुण्यात आहे। सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करून डिजिटल अरेस्टच्या नावाखाली एका ज्येष्ठ नागरिकाकडून 10 कोटी 74 लाख रुपये उकळल्याचा प्रकार पुण्यात काही महिन्यांपूर्वी घडलेला होता। या प्रकरणाचा पुणे सायबर पोलिसांकडून तपास सुरू असताना पोलिसांनी आधी 3 जणांना अटक केली होती। मात्र आता या प्रकरणाचा मास्टरमाइंड असलेला रील स्टार रोहन जाधव याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय। तपासातून यातील म्होरक्या जाधवचे हाँगकाँग कनेक्शन समोर आले। आरोपी जाधवनं ज्येष्ठ नागरिकाचे 10 कोटी रुपये तब्बल 5000 बँक खात्यांमध्ये वळवल्याची धक्कादायक माहिती समोर आली। तपासामध्ये असं निष्पन्न झालं की हे जी सगळी जी कॅश आहे जेव्हा रोहन जाधवला जेव्हा मिळायची तेव्हा रोहन जाधव ही USDT मध्ये हाँगकाँगचे जे काही त्याच्या संपर्कातले जे काही संशयित व्यक्ती किंवा आरोपी आहेत त्यांना तो ट्रान्सफर करत होता। आणि मग काही त्याचे जे पुरावे आहेत त्यांच्या मोबाईलमधून किंवा इतर काही डॉक्युमेंटरी किंवा जे काही आम्हाला ATM किंवा जे काही बँकेसंदर्भातले काही चेकबुक किंवा पासबुक मिळालेले आहेत त्याच्यातून आम्हाला मिळालेले आहे। मग आता जेव्हा रोहन जाधवचा आम्ही शोध घेत होतो या दरम्यान काही जे म्यूल अकाउंट आहे त्याच्यामध्ये पण अनेक रकमा गेल्या। म्हणजे दिल्लीमध्ये प्रणव आर्या नावाच्या व्यक्तीच्या अकाउंटवर पण तक्रारदाराची बरीच मोठी रक्कम गेलेली होती। त्यामुळे आम्ही 35-3च्या नोटिसीने त्या व्यक्तीला सुद्धा आम्ही अटक केली होती।